रख रख त्या रानातून थोडं पुढे जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. सुकलेल्या भाकरीला पानसंग खाऊ गड्या, पाऊल. मान्सून पूर्व अवकाळी पावसाचा फटका प्रचंडपणे या ठिकाणी टोमॅटो उत्पादकांना बसलाय आणि कराड, कोरेगाव आणि सातारा या 3 तालुक्यातील शेतकरी माझ्यासोबत आहेत. या सगळ्या शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. शेकडो एकर जमीन तुम्ही जर बघत असाल ना, हे टोमॅटोचं हे जे प्लॉट आहे हा दुर्गळवाडीचा प्लॉट आहे. आणि या प्लॉटमध्ये तुम्ही जर आता मी या ज्या परिस्थितीमध्ये आत आलोय, इथून गुडघाभर आता अक्षरशः या ठिकाणी पाणी आहे. आणि हे जर टोमॅटो जर तुम्ही बघाल तर सगळे नासलेले आणि फुटलेले टोमॅटो या ठिकाणी पाहायला मिळतात. खरं तर मान्सून पूर्व पावसाचा प्रचंड मोठा फटका या टोमॅटो उत्पादकांना बसला आहे. आणि कराड, कोरेगाव आणि सातारा तालुक्यातील सगळे शेतकरी एकत्र झालेले आहेत. आणि माझ्यासोबत हे शेतकरी त्यांची व्यथा आपण ऐकून घेऊया आणि त्यांच्या मदतीची काय अपेक्षा ती बी करू. काय झालं साहेब नक्की? नमस्कार, माझं नाव प्रवीण यादव, राहणार दुर्गवाडी. आम्ही जवळपास कराड, कोरेगाव आणि सातारा तालुक्यातले शेतकरी एकत्रित येऊन हा टोमॅटो शेती करतोय. गेले 10 वर्षापासून आम्ही शेतीत नेहमीप्रमाणे काम करतोय. पण आता हा अवकाळी पावसाने एवढं मोठं प्रचंड नुकसान झालंय की कोणाचं स्वप्न सुद्धा वाटलं नाही की एवढा पाऊस पडेल म्हणून. बापरे, एवढी परिस्थिती भयानक आहे की कच्चा टोमॅटो सुद्धा क्रॅक झालेला आहे. आता तुम्ही सांगा की कुठल्या कुठल्या गावचे शेतकरी ते? बेलवाडी, तुकाईवाडी, कोपर्डे, दुर्गावाडी, तारगाव, टकले, रहमतपूर, आरवी, वेनेगाव. किती प्लॉट त्यांचे कोणाकोणाचे साधारण? जवळपास अंदाजे एकर, सव्वा एकर, अर्धा एकर, 10 गुंठ्यापासून शेतकरी आहेत आमच्याकडे. बऱ्यापैकी अल्पभूधारक शेतकरी आहेत. पण हे झालेलं नुकसान, आता त्यांची नुकसान भरपाई कशी काढावी किंवा कशी मिळावी हे आम्ही शासनाला निवेदन करणार आहे तुमच्या मार्फत. आता तुम्ही ह्याचे तज्ञ आहात, एकरी साधारणतः खर्च किती येतो? साधारण एकरी 2 लाख रुपये खर्च येतोय. 2 लाख एकरी? कमीत कमी खर्च 2 लाख, करणारे 2.5 लाख 3 लाखापर्यंत करतात. पण आता हे 1 रुपया खर्च न निघण्याचं असं वातावरण तयार झालेलं आहे. बापरे. मला कृषी विभागाला, शासनाला सांगायचं आहे, इतर पिकांचं ठीक आहे, आता कसं असतं ऊसाचं वगैरे ते काय उत्पन्न खर्च होत नाही, काय हे होत नाही, काय नुकसान होत नाही. मात्र टोमॅटो हे पीक असं आहे ना, अक्षरशः शेतकरी देशी दोडायला लागेल अशी परिस्थिती आहे. कृषी विभागाचे पंचनामे झालेत का? पंचनामे त्यांनी 2 दिवसापूर्वी सांगितले की पंचनामे करतो म्हणून. आमच्यात तर अजून कृषी सहाय्यक वगैरे येतो म्हटले होते, पण अजून तर पोहोचले नाहीत. बांधव पोहोचले नाहीत. तुमचे पोहोचलेत का हो? कृषी फक्त बेलवाडीमध्ये पंचनामे झालेले आहेत, काल झालेले आहेत, अजून रिपोर्ट नाही त्याचा, बरोबर ना? तर कृषी विभागानं सुद्धा खरं तर अधिकाऱ्याने हे ऐकावं आणि शासनानं सुद्धा ऐकावं. या शेतकऱ्यांना जर नुकसान भरपाई मिळेल नाही तर अक्षरशः शेतकरी देशी दोडायला लागेल, कारण लाखो रुपयाचं या ठिकाणी त्यांचं नुकसान होईल. साहेब, किती दिवसापासूनच्या पावसाचा हा परिणाम झाला? म्हणजे आता 15 दिवस पाऊस सुरू आहे. हो, शेवट टप्प्यात जोरदार पाऊस आला तो परिणाम. आता गेल्या 10 दिवसातला पाऊस जो होता कंटिन्यू, त्याच्यामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे. बर. एक तर एवढ्या कडक उन्हाळ्यात प्लॉट 40, 42, 43, 44 अंशापर्यंत ह्या प्लॉटला कामं करावी लागली. त्याच टेम्परेचरला बळा टोमॅटोला सेटिंग सुद्धा होत नाही. बापरे. त्याच्यामध्ये एवढा खर्च करून त्या झाडाला फळ आणण्यापर्यंत एवढा खर्च घालावा लागला. एवढ्या उन्हात अन्नात शेतकऱ्यांनी कष्ट केलंय, ते 10 दिवसाच्या पावसानं सगळं हिरावून नेलंय. आता हा दुर्गळवाडीचा प्लॉट आहे बरं का, मी तुम्हाला सांगतो. हा प्लॉट किती गुंठ्याचा? हा प्लॉट 30 गुंठ्याचा आहे. 30 गुंठ्याचा म्हणजे जवळजवळ 1.25 एकराचा प्लॉट आहे. पूर्णपणे गेलेला आहे बरं का. आता तोडा किती झाला याचा? तोडा झालेलाच नाही अजिबात. विशेष म्हणजे बघा, एकही तोडा झालेला नाही. आता हा प्लॉट आहे ना, मला वाटतं हार्वेस्टिंगला आलाय, बरोबर ना? हा प्लॉट हार्वेस्टिंगला आलाय, एकही तोडा नाही. किती खर्च आला? कोण शेतकरी यातला? तुम्ही स्वतःच आहे ना? हो, मी स्वतःच आहे. किती खर्च आला? 2 लाख रुपये खर्च. मर्चिंग सगळं ठिबक सगळं 2 लाख रुपये खर्च आला 30 गुंठ्यासाठी. आणि बघता बघता डोळ्यासमोर अक्षरशः निसर्गाचा कोप झाला आणि या शेतकऱ्याचं नुकसान झालं. कृषी विभागानं अजून सुद्धा डोळं उघडावेत, खरं तर माझं म्हणणं आहे. साहेब, तुमची अपेक्षा कृषी विभाग म्हणजे शासनाकडून असणं स्वाभाविक आहे, मात्र तुमचं मत आणखी काय शासनाला तुम्ही मांडू इच्छिता? नाही, शासनाला एवढं सांगायचं आहे की हे आसमानी संकट आहे, त्यातून आम्हाला 1 रुपया सुद्धा फायदा होणार नाही. आता सगळा प्लॉट काढून टाकावा लागणार आहे.
किमान 50% तरी भरपाई द्यावी. आमची मागणी 100%चीच आहे. म्हणजे एकरी किती मिळावं अशी मागणी आहे? एकरी 1 लाख रुपये तरी मिळावे. एकरी 1 लाख रुपये कमीत कमी टोमॅटो उत्पादकांना मिळावे. आणि महत्त्वाचं म्हणजे कृषी विभागाने ताबडतोब या ठिकाणी पंचनामे करावेत अशी मागणी होते. काय शेतकरी आणखी आहेत, मी त्यांच्याशी बोलणार आहे. साहेब, आसमानी संकट प्रचंड आलं, सध्याच्या काय भावना आहेत? मी कोपर्डेचा एक छोटा शेतकरी आहे. कोपर्डे म्हणजे सातारा कोपर्डे? हा, सातारा तालुक्यातील कोपर्डे, काशीळ कोपर्ड्याचा गणेश वाघ नाव आहे माझं. हे टोमॅटो शेतीमध्ये खूप भांडवल लागतं आणि मुळात शेतकऱ्याकडे भांडवल नसतं. ते भांडवल तयार करावं लागतं. ते भांडवल तयार करायचा एवढा खर्च घालायचा आणि हे नैसर्गिक आपत्तीत एवढं मोठं खूप नुकसान झाले की ते डोळ्यातनं अश्रू येऊन सुद्धा ते संपणार नाही. ही परिस्थिती पाहता हा टोमॅटो फेकून द्यायचा का घरी खायचा हे सुद्धा कळणार नाही. बघत असाल टोमॅटोची अवस्था पहा. हा टोमॅटो तोडताना हातात सगळे असे ते गबाळ उचललेगत, गाळ उचललेगत येते. संध्याकाळी त्या माणसांना जेवण जात नाही. काही माणसं आजारी पडतात, त्यांचा सुद्धा खर्च करावा लागतोय. का तर त्या बायका लेबर आजारी पडते. इतकी अवस्था प्रचंड आहे. फार तर अगदी कुणीही पाहिजे पैशात नुकसान एवढं काही भरून निघणार नाही किंवा सगळं होणार नाही. पण जो मानसिक त्रास आहे, आर्थिक त्रास आहे, त्यात कुटुंबाचे होणारे सगळे हालापेष्टा, यातून कुठंतरी शेतकऱ्याला थोडं नाही, फुल नाही फुलाची पाकळी म्हणून ह्या पिकाचा विचार करून, शेतकऱ्याचा विचार करून, त्या सामान्य माणसाचा विचार करून कुठंतरी याला काहीतरी थोडासा मार्ग शासनानं काढावा. पर्यायी जी शासनाची व्यवस्था आहे त्यांनी येऊन सदर प्लॉट पाहावे, सक्षम प्लॉट पाहावे की बाबा सदर नुकसान किती आहे आणि त्या नुकसानीचं काय करता येईल, जास्तीत जास्त किती पैसे देता येईल किंवा काय त्या नुकसान कसं भरून काढता येईल याचा विचार करावा. वाघसाहेब, तुमच्या नावाचा गवगावा पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही ऐकतोय. खरं तर म्हणजे टोमॅटोमधले तुम्ही अत्यंत हुशार आणि फील्डवर काम करणारे आहात. आता हे नुकसान आपल्या जिल्ह्यात दिसतंय, महाराष्ट्रभर दिसतंय. ठोस उपाय म्हणून असं वाटतंय का तुम्हाला काहीतरी शासनानं काढावा या पिकासंदर्भात? अवश्य ठोस उपाय शासनानं केला पाहिजे. एक हमीभाव हा फार महत्वाची गोष्ट आहे की याला काहीतरी हमीभाव दिला पाहिजे. काय झालंय, थोडासा चांगला असेल माल तर त्याला हा अमुक दर, चांगला असेल तर एवढा दर. चांगला माल कोणी ठरवायचा आणि खराब माल कोणी ठरवायचा हा शेतकऱ्याने ठरवायला पाहिजे. तर याचं ठरवलं जातंय कुठं, तिसरीकडे ठरवलं जातंय. असं न होता टोमॅटोला एक हमीभाव पाहिजे, प्रत्येक पिकाला एक हमीभाव पाहिजे. त्या हमीभावासाठी शासनानं काहीतरी एक ठोस कायदा करून बाबा ह्या पिकाला एवढा दर मिळेल तर शेतीला काहीतरी थोडंफार राहू शकतं. आता माझं म्हणणं आहे, उसाला हमीभाव आहे, सफरचंदाला आहे, बाकी पीक स्ट्रॉबेरीला आहे. असं तुमचं काही युनियन आहे का तुमची साधारणतः? आता सध्या शेतकऱ्यांची युनियन नाही किंवा शेतकरी संघटित होत नाही हा सगळ्यात मोठा शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे. आता आम्ही सर्वजण एवढे आहेत, यात अजून लोक यायचे. आज आम्ही जवळजवळ 30-40 जणांचा आमचा ग्रुप आहे. आम्ही एक ग्रुप शेती करतो. थोडक्यात ही आमची आता एक 40-50 एकर टोमॅटो आहे. हे आमचे ग्रुप लिडर आहेत. म्हणजे हे सगळे टोमॅटोचे सगळं मार्गदर्शन, सगळ्या गोष्टी करणं हे करतात. मग हे 50 एकराचं क्षेत्र हे त्यांनी सगळे हँडलिंग करणे, ग्रुप शेती, सगळ्यांना कोणाचे काय औषधं फवारावी, काय करावी म्हणून हे आमचं सगळं एक कंपनी आहे. थोडी 50 लोकांची आमची कंपनी आहे आणि ह्यातून आम्ही हे प्रोडक्शन सगळ्या गोष्टी करतो. पण आज लोक काय झाले की हे सगळे 50चे 50 खड्ड्यात गेले झाले सगळे नुसते ह्या अवकाळी पावसामुळे. ना कोणाला दोष देता येत नाही किंवा काय येत नाही. पण याचा कुठेतरी विचार करून याच्याबद्दल आम्हाला काहीतरी पर्यायी शासनानं या शेतकऱ्यांची अर्थ हाक ऐकावी आणि या अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला तात्काळ मदत करावी. आणि त्या मदतीच्या अगोदर पहिला महत्त्वाचा मुद्दा काय तर जिल्हाधिकारी साहेबांनी, संतोष पाटील साहेबांनी तात्काळ आदेश देऊन या टोमॅटो उत्पादकांना प्रत्यक्ष बांधावर जाऊन तलाठी असतील, तुमचे कृषी अधिकारी असतील यांच्याकडून तात्काळ पंचनामे करून यांना तात्काळ मदत करण्याचं या ठिकाणी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. विकास भोसले, महाराष्ट्र लाईव्ह, सातारा.